इंडिया इज ग्रेट. खरंच आपलं भारतीय लोक सर्वजण जुगाडू आहोत आणि या जुगाडू वृत्तीमुळंच कोणतेही संकट असो आपण त्या संकटावर नक्कीच हसत खेळत मात करतो. आता कोविडमधली परिस्थिती पहा, त्यावेळी बऱ्याच लोकांनी जुगाडू वापर करून या संकटावर मात केलं. त्यानंतर आता सध्या युद्ध चालू होतं आणि या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर LPG कमी पडला आपल्या इथं. बरेच लोकांची अडचण निर्माण झाली, पण त्यावरही मात करण्यासाठी मग डिझेलवर काहींनी शोध लावले, काहींनी लाईटच्या याच्यावर शोध लावले शेगडींचे आणि ह्या संकटावर थोडंफार का असं मात केलंच. म्हणजे थोडक्यात काय, जुगाडू वृत्ती आपल्याला जीवनाचा आधार बनून जाते आणि या जुगाडू वृत्तीवरच आज आपण कविता पाहणार आहोत. कविता शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना सबस्क्राईब पुन्हा करायची गरज नाही, पण जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन भन्नाट कविता पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. चला तर कविता सुरू करू. जुगाड जीवनाचा आधार. जुगाड असे कलाकारी आणि अक्कल हुशारी. जुगाड असे कलाकारी आणि अक्कल हुशारी, अडचणीतून मार्ग काढण्याची जय्यत तयारी. कामावर तार तुटली लावतो गाठीवर गाठी. कामावर तार तुटली लावतो गाठीवर गाठी. घरातील पाणी संपलं तर बाटली आणि वाटी. जीवन जगताना सारेजण शिकतात हे तंत्र. जीवन जगताना शिकतात सारेजण हे तंत्र. बऱ्याच वेळा उपयोगात पडतो जुगाडाचा मंत्र. कोणी म्हणतं उत्तर ठरे हे तात्पुरतं. कोणी म्हणतं उत्तर ठरे हे तात्पुरतं. यशस्वी जुगाडाने मन समाधानी शांत. जेव्हा काम पूर्ण होतं आनंदाचा सागर. जेव्हा काम पूर्ण होतं आनंदाचा सागर. जसे की नवा शोध लागला गावभर जागर. पण सगळीकडे नाही चालत हा डाव. पण सगळीकडे नाही चालत हा डाव. आजारी पडलात तर हवा वैद्यांचा ठाव. आयुष्याच्या खेळात नका करू जुगाड. आयुष्याच्या खेळात नका करू जुगाड. कळणारही नाही कधी झाली आपली चिरफाड. जीवनात नको जुगाड हवी काळजी खरी. जीवनात नको जुगाड हवी काळजी खरी. होई अंधार पहाट कधीच न दिसणारी. जुगाड ठरे एक्का सोबत हवी जबाबदारी. जुगाड ठरे एक्का सोबत हवी जबाबदारी. कधी उपयोग कधी सावधानता हीच खबरदारी. जगण्याची ही एक कला आहे अत्यंत भारी. जगण्याची ही एक कला आहे अत्यंत भारी. जुगाडात सापडते नवलाई आयुष्याची सारी. जुगाडात सापडते नवलाई आयुष्याची सारी. सदर कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन कवितेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.